यानंतर मी विनंती करतेय आपण ज्यांना ऐकण्यासाठी आलेलो आहोत बाळासाहेब थोरात यांना की आपण आपलं मार्गदर्शन फार महत्त्वाचं आहे सर. इंडिया अलायन्स महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांचे राष्ट्रवादी याचे अधिकृत उमेदवार निलेशजी लंके यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या या सभेसाठी उपस्थित असलेले इंडिया अलायन्सचे महाविकास आघाडीच्या पक्षाचे सगळे नेते मंडळी, बाळासाहेब काय संख्या एवढी मोठी आहे, सगळे नेते मंडळी कार्यकर्ते मंडळी उपस्थित असलेल्या बंधू आणि भगिनी, मी जास्त वेळ बोलणार नाही. पुढची सभा सुरू झालेली आहे आणि त्या सभेला मला जायचंय आणि पुढे निलेश लंके यांना सुद्धा आपल्याला पाठवायचंय. एकंदर आपल्याला 13 तारखेला मतदान लोकसभेकरता करायचंय आणि हे मतदान आपण आपले उमेदवार निलेश लंके तुतारी घेतलेला माणूस असलेलं चिन्ह यांना करावं ही विनंती करण्याकरता आम्ही आलेलो आहे. ही निवडणूक किती महत्वाची आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. तुमच्या नगरकरता महत्वाची आहेच, महाराष्ट्राकरता महत्वाची आहे आणि देशासाठी सुद्धा सगळ्यात महत्वाची निवडणूक ही आहे. संपूर्ण देश एका वळणावर आलेला आहे. लक्षात ठेवा, पुढच्या कालखंडामध्ये हा देश चालणार कसा, या देशाची लोकशाही राहणार की नाही, या देशाची जी राज्यघटना आहे जी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली ती राज्यघटना राहणार की नाही हे सगळं ठरवणारी अशा प्रकारची निवडणूक या निमित्तानं घडती आहे. असं म्हणण्याचं सुद्धा काही कारण आहे. कशा पद्धतीनं चालला देश आपला आपण पाहतो आहोत की 2014 साली खूप मोठाली आश्वासनं देऊन सत्तेवर आलं भाजप, सत्ते आलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले. त्यानंतर देशाच्या लोकशाहीची पूर्णपणे दिशा बदललेली आपल्या सगळ्यांना दिसते आहे. देशामध्ये दहशतवाद सुरू झालेला आहे. कुणी जर वेगळं बोललं, विरोधी बोललं तर तो देशद्रोही ठरायला लागलाय, त्याला जेलमध्ये जावं लागतं, ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज आपण पाहतो अलीकडचा कालखंड जरी घेतला तर ही निवडणूक सुरू झाली, लोकसभेची निवडणूक आहे. अशा वेळेस देशातले 2 मुख्यमंत्री, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल, आम आदमी पार्टीचे प्रमुख, काय गुन्हा केला त्यांनी की या निवडणुकीच्या काळात ते जेलमध्ये आहे, अजून गुन्हा सापडलेला नाही. हेमंत सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री, एक आदिवासी मुख्यमंत्री, त्यांना जेलमध्ये टाकलं गेलंय. काय कारण माहिती नाही. हा देश चाललाय कसा? ईडी कधी माहित नव्हती, ती ईडी माहिती झाली आपल्याला. ईडी लावली, याला ईडी लावली, त्याला ईडी लावली, कोणी विरोधात गेला का त्याला ईडी लावली, जेलमध्ये घालण्याचा कार्यक्रम चालला. विरोधी पक्षातला प्रत्येकाला दहशत निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे. आणि त्याचबरोबर आपण हेही पाहतो की भ्रष्टाचारी म्हटले जात होतं ज्यांना, ते मात्र ज्यांच्यावर आरोप भ्रष्टाचाराचे झाले ते भ्रष्टाचाराचे आरोप भारतीय जनता पक्ष करीत होता. ते ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाबरोबर गेले किंवा भारतीय जनता पक्षात गेले तर धुवून साफ झाले. धुलाई मशीन मधून त्यांना काढलं, स्वच्छ झाले. खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाचं धुलाई मशीन सुद्धा विशेषच आहे. याचं आपण घरातले कपडे धुतो त्याला धुलाई मशीन म्हणतो, वॉशिंग मशीन म्हणतो. हे दुसऱ्याचे घाण कपडे आणून धुवायचा कार्यक्रम यांचा चाललेला आपल्या सगळ्यांना दिसतो. आणि तिकडे गेलं का मात्र स्वच्छ झाले. किती उदाहरणं द्यायची असे तुम्हाला सुद्धा माहितीये. 50 खोके कसे गेले, काय गेले? अजित पवार का गेले तिकडं? एक दिवस अगोदर आरोप केला होता पंतप्रधानांनी की 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा. दुसऱ्या दिवशी तिकडे गेल्यावर नामानिराळे, काही नाही, शांतता आहे. हसन मुश्रीफावर 14 रेड झाल्या होत्या, 15वी झालीच नाही. भुजबळांवर आत घातलं होतं त्यांना. आता ईडीला कोर्टामध्ये त्यांची फाईलच सापडत नाही.
हे कसं घडतंय लक्षात घ्या. भारतीय जनता पक्ष कसा वागतो हे लक्षात घ्या. सगळे भ्रष्टाचारी गोळा केलेत आणि त्यांच्या माध्यमातून राज्य सरकार चाललंय, केंद्र सरकार चाललंय, ही परिस्थिती आहे. मोदींचा कारभार कसा वेगळा सांगण्याची आवश्यकता नाही. मणिपूरमध्ये जे घडलंय तिथं आदिवासी महिलांवर अत्याचार झाल्या, त्यांना नागडं केलं गेलं, जवाब त्यांच्या पाठीमागं अत्याचार केला, ठार मारलं त्यांना. पंतप्रधान मोदी एकही शब्द पार्लमेंटमध्ये सुद्धा बोलले नाही, त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली नाही. राहुल गांधी स्वतः तिथे गेले, शांतता निर्माण करण्याकरता गेले, सांत्वन करण्याकरता गेले, ते राहुल गांधी गेले. आपण पाहिलं असेल दिल्लीमध्ये आपल्या काही पैलवान मुली, त्या पैलवान मुली आरोप करीत होत्या एका खासदाराच्या संदर्भात की त्यांनी अत्याचार केले, आरोप केले. त्या आंदोलनाला बसल्या. तो खासदार मोकाट फिरतोय मोकळा आणि त्या पैलवान मुलींना घसरत ओढून नेऊन जेलमध्ये आज कोंडून ठेवलेलं आपल्या सगळ्यांना दिसतंय. आपल्याला आता बंगलोरचा सुद्धा कोण एक मुलगा तो सापडला का ज्याचा प्रचार, तो खासदार होता, प्रचार करीत होत्या स्वतः पंतप्रधान. आणि काय अत्याचार. संस्कृतीच्या गप्पा मारणारा भारतीय जनता पक्ष मुळात कसा आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. या सगळ्यामधून आपल्याला सगळ्यांना दिसत आहे. शेतकऱ्याचा प्रश्न मांडले प्रभावतीताई इथे. शेतकऱ्याच्या खूप अडचणी आहेत, मी नाकारत नाही, परंतु शहरी माणसांच्या सुद्धा खूप अडचणी केलेल्या आहे महागाईमुळे. हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. 350-400 रुपये असलेलं सिलेंडर आता 1100-1200 रुपयाला नेऊन ठेवलंय. हा सुद्धा भारतीय जनता पक्षामुळे. त्यांनी म्हटलं होतं महागाई कमी करू, महागाई कमी केली नाही, महागाई वाढवण्याचं काम केलं. आणि म्हणून आपण पाहतो केंद्रामध्ये प्रचंड नाराजी आहे. केंद्राबद्दल, मोदींबद्दल प्रचंड नाराजी देशामध्ये आहे. राज्याबद्दल प्रचंड नाराजी या सरकारबद्दल लोकांमध्ये आहे. आणि आता ज्या 13 जागांच्या निवडणुका झाल्या महाराष्ट्रामधल्या 13 लोकसभेच्या निवडणुका झाल्या, एखादी कदाचित निवडून येईल, एखादी क्वचित भाजपची निवडून येईल, बाकी सगळ्या पडणार आहे, एवढं तुम्हाला सांगतो. हे वातावरण आपोआप तयार झालं नाही. लोकांना भारतीय जनता पक्षाचा आणि मोदींचा खरा चेहरा कळालेला आहे. आणि म्हणून मोदींचं नाव सांगून मतं मागता तुम्ही, त्यांनाच कंटाळलेत लोक. तेच नको, त्यांना ते सुद्धा नकोत. आता अशी परिस्थिती झालेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. इथे उमेदवार उभे आहेत, 2 उमेदवार. एक आहे धनदांडगा, प्रचंड आर्थिक ताकद त्यांच्याकडे आहे, आर्थिक सत्ता त्यांच्याकडे आहे, राजकीय सत्ता त्यांच्याकडे आहे. दबाव तंत्र केलं जातं, यंत्रणा म्हणतात, शेकडो माणसांची यंत्रणा आहे, त्याच्यातून माणसांवर दबाव करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु एक प्रश्न मी सरळ विचारीन, तुम्हाला 5 वर्ष सत्ता दिली, खासदार म्हणून 5 वर्ष या दक्षिण नगरचं काम तुम्ही करीत होते. नेमकं दक्षिण नगरच्या सर्वसामान्य जनतेचं कोणतं काम तुम्ही केलं, असं एक उदाहरण सुद्धा ते देऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. ना तुम्ही इथले लोकांचे काम केले, ना तुम्ही दिल्लीमध्ये कुठं दिसले. तुमची इंग्रजी फार चांगली म्हणतात, अरे तुमचं भाषण तर दाखवा लोकसभेतलं एखादं. ना लोकसभेमध्ये काही काम केलं, न जनसामान्याचे प्रश्न मांडले, ना नागरिकांचे प्रश्न मांडले, न नगर शहराच्या MIDCचे प्रश्न मांडले. त्यांनी कोणतेही शेतकऱ्याचे प्रश्न मांडले नाही, कामगारांचे प्रश्न मांडले नाही. यांना खासदारकी पाहिजे, मजा हजा करायला खासदारकी पाहिजे, मोठ्यापणा करता खासदारकी पाहिजे. तुमच्या करता खासदारकी त्यांना नको आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि दुसरं, या खासदाराच्या विरुद्ध उभं राहिलेला आमचा निलेश लंके, मी पाहिलं त्यांना, मी पाठिंबा देतो याचा अर्थ काही कसा कारण आहे त्याला. मी पाहिलंय आमदार म्हणून. खरं म्हणजे आमदार मी सगळ्यात जास्त वेळा निवडून आलेला आमदार आहे महाराष्ट्रातला, हे खरं आहे. पण निलेश लंकेला सुद्धा सांगेल की तुमची इतकी लोकप्रियता आम्हाला नाही मिळवता आली. अरे तुम्ही पारणे तर सोडाच, सगळ्या नगर दक्षिण मध्ये काय लोकप्रियता मिळवली, कशी मिळाली मला कळत नाही. आता तुम्ही उमेदवार झाले, लोक रात्री पहाटे 4-4 पर्यंत जागेत, हजारो लोक जागे, सगळं गाव जमा झालेलं, वाट पाहते तुमची, अजून फटाके वाजतायत तुमच्याकरता. का जागे? तुम्हाला सांगतो याचं कारण एक आहे, सर्वसामान्य कुटुंबातला, शेतकरी कुटुंबातला असा तरुण कर्तृत्वान निघाला, आमदार झाला. आणि आमदार झाल्यानंतर 4.5 वर्षाचा एकही दिवस वाया घातला नाही. तो पूर्णपणे लोकसेवेकरता घातला. म्हणून लोक त्यांच्या पाठीशी, लोक पाठीशी याच्याकरता की प्रत्येक दिवसाचा प्रत्येक तास मिनिट
लोकांकरता घालणारा असा तरुण जो गरीब कुटुंबातला आहे असा म्हणजे निलेश लंके. आणि म्हणून तुम्हाला लोकांनी डोक्यावर घेतलेलं आहे. आपल्याला एक सांगतो मी, ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे. निलेश लंके पक्ष असेल त्यांना, आमची आघाडी असेल, इंडिया अलायन्स आहे त्यांच्या बरोबर, परंतु त्यापेक्षा तुमचे जनतेचे उमेदवार कोण असा प्रश्न विचारला तर तुम्ही सरळ सांगितलं की निलेश लंके आणि तुतारी वाजवणारा माणूस हा आमचा उमेदवार आहे. हे सगळ्या जनतेने सांगितलं पाहिजे. कारण लढाई एका मोठ्या विरुद्ध छोटा गडी करतोय, एका धनदांडग्या विरुद्ध असा गरीब कुटुंबातला मुलगा करतोय. सत्ताधारी आहे ज्यांच्याकडे केंद्राची सत्ता राज्याची सत्ता असणाऱ्या पुढे कोणती सत्ता नसणारा गडी उभा राहिलेला, ठामपणे पाय रोवून उभा राहिलेला आहे. त्याच्या पाठीशी उभं राहण्याची जबाबदारी तुम्ही लक्षात ठेवा. असं समजलं पाहिजे की हा आपल्या कुटुंबातला मुलगा आहे, हा आपल्या कुटुंबातला भाऊ आहे, आपला धाकटा भाऊ आहे, कर्तृत्वान आहे, पैसे नाही काही नाही, परंतु राबणारा एक कुटुंबाकरता कष्ट करणार आहे. आणि आपल्या पोराला खासदार करायचंय, आपल्या भावाला खासदार करायचं, हा विषय घेऊन तुम्ही सगळ्यांनी, हा विचार घेऊन तुम्ही सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे आणि प्रचंड मतदान केलं पाहिजे आणि मोठा मताधिक्यानं दिल्लीला लंके यांना पाठवलं पाहिजे. मी आपल्याला विश्वास एक गोष्टीचा देतो, निलेश लंकेला 4.5 वर्ष मी पाहतो आहे. 4.5 वर्षामध्ये जनतेच्या प्रश्नामध्ये अत्यंत लक्ष घालणारा अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांचं आहे. ते अक्षरशः मनापासून झटणारा माणूस त्याच्यामध्ये. तुमच्या नगर शहरामध्ये खूप प्रश्न आहे, मला माहिती. नगर शहराचे प्रश्न खूप अडचणी तुमच्या पुढे आहेत. निलेश लंके MIDCचा प्रश्न सोडवण्याकरता आणि तिथं रोजगार निर्माण करण्याकरता भक्कम तुमच्या पाठीशी राहील याची विश्वास तुम्हाला देतो. तुमच्या सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याकरता, तुमच्या शहराचे प्रश्न सोडवण्याकरता, तुमच्या पाण्याचे प्रश्न सोडवण्याकरता, तुमच्या रस्त्याचे प्रश्न सोडवण्याकरता, तुमच्या ज्या ज्या योजना असतील त्यामध्ये लंकेंना दिल्लीमध्ये पाठवा. नाही इंग्रजी येत खरंय, पण इंग्रजी येत नसताना सुद्धा कसा चमत्कार घडू शकतो हे तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही. आणि या सगळ्या प्रश्नामध्ये सोडवण्याकरता आम्ही सगळे भक्कमपणे, आदरणीय पवार साहेब असतील, आमची आघाडी असेल, इंडिया अलायन्स असेल, हे सगळे तुमच्या रोजगाराच्या, मुलांच्या रोजगाराचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे, महागाईचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे, ते सोडवण्याकरता लंके जे प्रयत्न करतील खासदार म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची जबाबदारी ही आम्ही या निमित्तानं घेतो आहोत. आपण सगळ्यांना विनंती करील की अजूनही 1-2 चांगले वक्ते बोलणारे पुढे त्यांना यायचंय, परंतु आपण सगळ्यांनी 13 तारखेला मतदान झालं पाहिजे, निलेश लंके यांना झालं पाहिजे याची पूर्णपणे काळजी घ्या. लक्षात ठेवा, तुतारी वाजवणारा माणूस नंतर बराच खोडसाळपणा झाला, परंतु काही लक्षात ठेवा, 2 नंबरचं चिन्ह आहे. 2 नंबरला म्हणजे असं केलं का ओळखायचं, 2 नंबरचं चिन्ह. सगळ्यांनी चांगलं मतदान हे करा आणि पुन्हा एकदा 4 जूनला जल्लोष करण्याकरता सगळ्यांनी एकत्र या, एवढंच आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.